हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की टाईप कास्टिंग काय असतं. आता या लेक्चरला आपण काय बघणार आहे की ऑपरेटर्स म्हणजे काय असतं. ऑपरेटर्स म्हणजे जसं की आपले लॉजिकल ऑपरेटर झाले, अरिथमॅटिक ऑपरेटर झाले, युनरी ऑपरेटर्स झाले, बायनरी ऑपरेटर्स झाले. अशा टाईपचे टोटल 12 टाईप्सचे आपल्याला ऑपरेटर बघायचे आहेत. जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा टॅलेंट टीचला. तर जर का तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आपल्याला काय काय बघायचं आहे की अरिथमॅटिक ऑपरेटर, इथं अरिथमॅटिक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, त्यानंतर कंपॅरिझन, लॉजिकल ऑपरेटर, युनरी ऑपरेटर म्हणजे काय, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, टर्नरी ऑपरेटर, नल ऑपरेटर, बिटवाईज शिफ्ट, टाईप कास्टिंग आणि मिसकेलेनस. ओके, मिसकेलेनस ऑपरेटर. आता हा लोकांना माहीतच नसतं की मिसकेलेनस ऑपरेटर वगैरे काय असतं. ह्यातले मी फक्त त्याच्या एक एक एक्झाम्पल घेणार आहे की ती कसे वापरायचे असतात आणि त्याचा यूज काय आहे. जसं की अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे काय की जे आपल्या कॅल्क्युलेटर लागतं की आपली बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार किंवा पर्सेंटेजेस काढायचे असतील, तशा टाईपसाठी काय वापरलं जातं की अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, जर स्क्रीनला दिसत असेल इथे मी एक कोड टाईप करतो की इथं आपण एक फाईल बनवू, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, डॉट सी एस एक्सटेन्शन, याला स्पेस नको, आणि याच्यामध्ये हा आपण कोड घेऊ. प्रोग्रामला अरिथ ऑपरेटर्स. ओके, आता मी एक क्लास लिहिला. जसं मी लास्ट लेक्चर सांगितलं की तुमच्या प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये क्लास नेम आणि फाईल नेम हे सेम लागतं. आता हे आपल्याला ओ पी कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत की कधी ओ पी कन्सेप्ट जेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड चालू होईल प्रोग्रामिंग, त्यावेळेस आपल्याला ओ पी कन्सेप्ट बघायचे आहेत की काय असतात. आता इथं बघा की मी काय केले की दोन व्हेरिएबल घेतलेत इंटिजर टाईपची, ए आणि बी. त्याला एला 20 व्हॅल्यू ही असाइन केली आणि बी या व्हेरिएबलला 10 व्हॅल्यू ही असाइन केली. नेक्स्ट काय केलं, अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये आपल्याला 5 प्रकारचे अरिथमॅटिक ऑपरेटर असतात की जसं की इंटरव्ह्यूमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये कोणते कोणते ऑपरेटर आहेत. जसं की तुम्ही सांगू शकता बेरीज हा एक ऑपरेटर आहे, वजाबाकी असेल किंवा त्याचा गुणाकार असेल, भागाकार असेल किंवा एखाद्याचा मोड काढायचा असेल. ओके, आता मी प्रत्येक व्हेरिएबलला आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूला प्रत्येक ऑपरेटरला किंवा ऑपरँडला मी अरिथमॅटिक ऑपरेटर अप्लाय केला आहे आणि तो मी कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी तो प्रिंट केला आहे. आता मला हा रन करायचा आहे, डॉट नेट रन आणि अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आता ते कंपाईल होते. आता ह्याचा आउटपुट खाली दिसेल, फोल्डर प्रोग्राम हॅज बीन वन एंट्री पॉइंट डिफाइनड meant to specify the type contents to the entry point. ओके, ओके, हा वाला कोड मी कमेंट करतो. आलं का की एरर काय होता की एका प्रोजेक्टमध्ये फक्त एंट्री पॉईंट फंक्शन कोणतं असतं, मेन असतं, ते फक्त एकच पाहिजे असतं आपल्याला. ते मी सांगेनच इन फ्युचर की इथं जर का बघितलं की पहिल्या लाईन नंबर 10ला मी बेरीज केल्या. आता 20 आणि 30ची बेरीज किती झाली, 30 झाली. त्यामुळे लाईन नंबर 1ला आपल्याला 30 भेटलं. 11 नंबरच्या लाईनला आपल्याला मी इथं वजाबाकी केली. आता 20मधनं 10 गेले, 10 राहिले. त्यानंतर गुणाकार केला, 20 × 10 200. त्यानंतर मी डिवायडेशन केलं, डिवायडेशन 20/10 रिमेनिंग 2. आणि नेक्स्ट केलं काय मी की मोड. आता मोडमध्ये कसं असतं की 0 किंवा 1 हेच तुम्हाला भेटतं की आयदर तो जर त्याचा जो रिमेनिंग असेल किंवा त्याची जी काय बोलतात त्याला की मोडच म्हणतात त्याला की आयदर 0 किंवा 1. जर तो पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर तुम्हाला 0च भेटणार आहे, आणि जर तो निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा विषम संख्या असेल त्याला आपल्याला 1च भेटणार आहे. का तर त्याला पूर्ण भाग जात नाही. जर का मी इथं याला मी इथं 11 केलं, 11 सेम ॲज इट इज प्रोग्राम मी रन केला. ओके,
तर आलं का त्याचा आन्सर इथं 1. असं तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेटर्स वापरू शकता. आता सेकंड जो पार्ट आहे आपला, की अरिथमॅटिक ऑपरेटर्सचे आपल्याला 5 प्रकार आले, की त्यात 5 ऑपरेटर्स आले. नेक्स्ट आहे की असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटरमध्ये मेनली असाइनमेंट ऑपरेटर आपला इज इक्वल टू असतो, राईट. इज इक्वल टू म्हणजे काय इथं किंवा याच्या पुढे मी ऑपरेटरची लिस्ट टाकतो. ओके, आता हे झाले आपले अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आता आपल्याला नेक्स्ट काय आहे की असाइनमेंट ऑपरेटर. इथं की असाइनमेंटमध्ये कोणतं येतं की पहिला ऑपरेटर इज इक्वल टू, त्याच्यानंतर लेस दॅन इक्वल टू, त्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन इक्वल टू, त्याच्यानंतर येतं डिवायडेशन इक्वल टू, त्याच्यानंतर येतं मोड इक्वल टू. आता हे याचा अर्थ काय असतो की असाइनमेंट ऑपरेटरला, की सपोज मला आत्ता असाइनमेंट करायचे आहे, म्हणजे एका व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करायचे आहे. जर काही तर कोडमध्ये बघितलं असेल, इथं बघा ए हा व्हेरिएबल आहे इंटिजर टाईपचा, त्याला मला 20 व्हॅल्यू असाइन करायचे आहे. तर मला इज इक्वल टू आलं, किंवा इथं मला प्लस इक्वल टू करायचं आहे. ओके, प्लस इक्वल टू म्हणण्यापेक्षा इथं असं करू शकतो आपण की ए प्लस इक्वल टू 10. आता याचा अर्थ काय झाला प्लस इक्वल टूचा, की जुनी व्हॅल्यू अधिक नवीन व्हॅल्यू. आता याचा जर सिंटॅक्स जर माहीत असेल, इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, याचा सिंटॅक्स काय असतो की ए इज इक्वल टू ए प्लस 10, असा त्याचा सिंटॅक्स होतो. इंटरनल वर्किंग असा असतो. हा झाला त्याचा शॉर्ट फॉर्म. जर लॉंग फॉर्म पाहिजे असेल तर असा असतो की ए इज इक्वल टू ए प्लस 10. तसंच मायनसचं पण असतं, सेम ॲज इट इज गुणाकाराचं, त्यानंतर डिवायडेशन असेल किंवा मल्टिप्लिकेशन वगैरे, या सगळ्यांचं ॲज इट इज वर्किंग होतं. आता जर का मी याची व्हॅल्यू जर का प्रिंट केली, ओके, हे मी काढतो इथं कन्सोल डॉट राईट लाईन, आणि या कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये एची व्हॅल्यू मी प्रिंट केली. ओके, इथं CLS आणि अरिथमॅटिक ऑपरेटर्स आली का माझी व्हॅल्यू 30. आता 30 का आली, ए व्हेरिएबलची 20 आणि अधिक ही 10. जर का मी इथं याच्या खाली करू किंवा इथंच करू, त्याला बी व्हेरिएबल दे की मायनस इक्वल टू 10 करू. आता याचं ॲन्सर काय आलं पाहिजे की 11मधनं 10 गेले 1, हे ॲन्सर आलं पाहिजे. आलं का? पहिलं 30 आणि परत 1. सेम ॲज इट इज गुणाकार असते, सेम ॲज इट इज भागाकार असते, सेम ॲज इट इज मोड असते, मॉड्युलस वगैरे आपल्याला काढायचं असेल तर. ओके, आता नेक्स्ट काय आहे की हे झाले आपले असाइनमेंट ऑपरेटर. सेम ॲज इट इज ग्रेटर दॅन इक्वल टू असेल, राईट. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, एक तर असाइन कर. आता प्लस सॉरी इथं असाइनमेंट ऑपरेटर हे कंपॅरिझन ऑपरेटर झाले. इज इक्वल टू कॉमा प्लस इक्वल टू कॉमा मायनस इक्वल टू कॉमा मल्टिप्लिकेशन इक्वल टू कॉमा डिवायडेशन इक्वल टू कॉमा मोड इक्वल टू, हे सगळे झाले आपले असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके, याला मी रेक्टँगल करतो. आता थर्ड वन येतो की कंपॅरिझन. आता कंपॅरिझन म्हणजे काय की दोन गोष्टींमध्ये किंवा दोन लॉजिकल गोष्टींमध्ये रिलेशनशिप चेक करून त्याला कंपॅरिझन करायचं. आता कंपॅरिझनमध्ये कसं असतं की डबल इक्वल टू असेल, म्हणजे ए व्हॅल्यू जर 10 असेल आणि बी व्हॅल्यू पण 10 असेल तर इक्वल इक्वल. आता ह्या जे कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत ते जे मोस्टली आपण इफ एल्स कंडिशन्स जे असतात, लुपिंग स्टेटमेंट असतात, त्यामध्ये आपण वापरतो. जसं की कंपॅरिझनमध्ये इथं येणार की इक्वल इक्वल असेल. ओके, दोन व्हॅल्यू आपल्याला जर कंपॅरिझन करायचं असेल तर डबल इक्वल टू. नेक्स्ट येतं की ग्रेटर दॅन इक्वल टू येतो, म्हणजे एकापेक्षा एक मोठा. आणि लेस दॅन इक्वल टू येतो की याच्यापेक्षा लहान असेल तर, किंवा नॉट इक्वल टू. ओके, किंवा फक्त ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल. ओके, त्याच्यानंतर येतं, ओके, एवढे सगळे हे याच्यानंतरचे
ते लॉजिकलमध्ये येतात. हे सगळे काय झाले, इक्वल इक्वल. आता इथं जर मी एक्झाम्पल घेतलं, याच्या जागी इथंच मी घेतो की ए इक्वल इक्वल टू बी. ओके, आता हे काय करतं रिटर्न, किंवा ए इक्वल ऑर लेस दॅन बी, सॉरी लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं ए येईल. आता ह्या दोन व्हेरिएबल्सवरती किंवा दोन व्हॅल्यूजवरती मी याला कम्पॅरिझन करायचे आहे. आता हे ऑपरेटर्स मोस्टली कुठं वापरले जातात, की दोन व्हॅल्यू किंवा दोन व्हेरिएबल्स आपल्याला कंपॅरिझन करायचं, किंवा दोन कंडिशनचं जर कंपॅरिझन करायचं असेल, किंवा त्यांना कंडिशन टाकून एखादा आपल्याला पुढचे काहीतरी एपीआय लिहायचे असतील. आपल्याला एपीआय मोस्टली जास्त करून बघायचे आहेत, की एपीआय मध्ये आपल्याला काहीतरी लॉजिक लिहायचं आहे, किंवा डेटाबेसमधून एखादी क्वेरी आणायची आहे. जसं की आपण एपीआय जर लिहिली एजची, की जर का त्याचं एज 18च्या खाली असेल तर तू सर्व्हरवरती जाऊच नकोस, किंवा त्याचा लॉग इन आय डी पासवर्ड बनवूच नकोस. जर त्याचं एज 18पेक्षा जास्त असेल तर तू सर्व्हरवरती जाऊन त्याचा लॉग इन आय डी पासवर्ड क्रिएट कर. अशा कंडिशन्स जे असतात ते आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटर्स, किंवा ते आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स किंवा असाइनमेंट ऑपरेटर्स, ह्या सगळ्या ऑपरेटर्स वापरून आपल्याला बघायचं आहे. ओके, तर कमिंग बॅक टू द पॉइंट. आता हे मी केलं, कंपॅरिझन काय केलं, की ए इक्वल इक्वल टू बी आहे का, नाही तर फॉल्स आलं. जर का इथं मी नॉट टाकलं आणि इथं पण हे असं जर ठेवलं, तर मला पहिली व्हॅल्यू ट्रू भेटायला पाहिजे. ओके, आणि सेकंड फॉल्स. जर का इथं मी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे काय, ए हा बी पेक्षा मोठा आहे का किंवा इक्वल आहे का, तरच तो ट्रू कर. आलं का, दोन्ही साईडला ट्रू. असे आपल्याला मल्टिपल्स आपल्याला कंडिशन्स बघायचे आहेत. आता ह्याचं जर आपल्याला जर लॉजिक बिल्डिंग वगैरे करायचं असेल, तर लॉजिक बिल्डिंगचे सेपरेट मला एक अख्खाच्या अख्खा कोर्स घ्यायला लागेल लॉजिक बिल्डिंगला, किंवा तुम्हाला लॉजिक कसं बिल्ड करायचं असतं वगैरे. लॉजिक हे शेवटी जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करेन तोपर्यंत तुमचं लॉजिक बिल्ड होणार नाही. ओके, आता नेक्स्ट वन आहे. हे झाले आपले कोणते, कंपॅरिझन. नेक्स्ट आहे की लॉजिकल ऑपरेटर्स. आता लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे कोणते, की आता हे ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तर आपल्या मशीनला त्याला व्हेरिएबल आहे त्याला कन्सिडर करत नाही, ते ॲज अ बायनरी म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. ज्यावेळेस बायनरीमध्ये आपल्याला काहीतरी कंपॅरिझन करायचं असेल, किंवा त्याला इंटरनली बायनरीमध्ये आपल्याला कामं करायची असतील, जे पण नासामध्ये वगैरे आपली काम करतात ना आपले जे सायंटिस्ट, ते बायनरीमध्ये वगैरे आपल्याला त्यांना लागतात असं. आणि त्यांचे जे सॉफ्टवेअर असतात, जसं की आपल्या गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स वगैरे, ते मोस्टली करून बायनरी वगैरे यूज करतात. असे इंडस्ट्रीमध्ये वापरतात भरपूर. पण जेवढा मला अनुभव आहे तेवढं मी तर कधी बायनरीचं जास्त करून वापरणार. फक्त एकदा वापरलेलं, की आम्हाला थर्ड पार्टी म्हणजे थोडक्यात एक डिव्हाइस ड्रायव्हर होता, आणि त्या डिव्हाइस ड्रायव्हरमधनं आम्हाला बायनरी फाईल भेटत होती, आणि त्या बायनरी फाईलवरती एक ऑपरेशन करायचं होतं एपीआय थ्रू. मग त्या कंडिशनमध्ये फक्त मी वापरेल. अशा रेअर केस असतात की तुम्ही बायनरी तुमच्या प्रोजेक्टमध्ये वगैरे वापरता, किंवा इंडस्ट्रीमध्ये वापरता. आणि जर वापरत असाल तर तुम्ही नशीबवान आहात. ओके, की बायनरीमध्ये किंवा सॉरी लॉजिकल, त्यालाच बोलतात की बायनरी. लॉजिकलमध्ये कोणते येतात, की लॉजिकल नाही, सॉरी लॉजिकलमध्ये मी आता तुम्हाला जे सांगितलं ना ते सगळं बिटवाईज ऑपरेटर सांगितले मी, की त्यांचं जे बिटवाईज ऑपरेटर्समध्ये ते सगळं येतं. की लॉजिकल बिटवाईजमध्ये कसं, की ज्यावेळेस आपण एक नंबर हा आकडा टाकतो, किंवा आपण वन नंबर हा आपण एखाद्या व्हेरिएबल असाइन करतो, आणि ज्यावेळेस त्याला बिटवाईज ऑपरेटर आपण वापरतो ना, त्या बिटवाईज ऑपरेटरमध्ये त्याला इंटरनली ॲज अ बायनरी कन्सिडर केलं जातं, आणि त्या बायनरीवरती ऑपरेशन्स होतात. ज्यावेळेस आपल्याला बायनरीवरती ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेस बिटवाईज ऑपरेटर वापरतात, की जसं की अँड ऑपरेटर असेल, नॉट ऑपरेटर असेल. ओके, अशा टाईपचे बिटवाईज ऑपरेटर्स आहेत. आता मी तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर सांगतो. लॉजिकल कोणते कोणते आहेत, की अँड असेल. ओके, अँड म्हणजे मोस्टली कंडिशनल, जे आपण आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट असतात ना त्याच्यावरती आपण लॉजिकल ऑपरेटर वापरू शकतो, किंवा ऑर असेल. ओके, याला ऑरच बोलतात फक्त, किंवा नॉट असेल फक्त. हे झाले तुमचे लॉजिकल ऑपरेटर. जसं की इथे मी एक कंडिशन लिहितो. इथं जर स्क्रीनवर दिसत असेल तर
मी एक बुल टाईपचा रिझल्ट हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. ओके, बुलियन टाईपचा रिझल्ट व्हेरिएबल हा डिक्लेअर केला. त्याला मी कंडिशन काय केली की 10पेक्षा 5 म्हणजे 10 हे जर मोठं असेल 5पेक्षा आणि 20 हे 15पेक्षा मोठं असेल तर त्याच्यामध्ये ट्रू रिटर्न कर. ओके, किंवा याला जर का मी टाकलं लेस दॅन टाकलं तर ते फॉल्स रिटर्न व्हायला पाहिजे. बरोबर, आलं का फॉल्स. जर का मी ह्या अँडच्या जागी ऑर टाकलं तर ते ट्रू रिटर्न करायला पाहिजे. ओके, आता ह्या कंडिशन कशा असतात, आयदर हे किंवा आयदर हे. आणि अँड म्हणजे काय, ही पण कंडिशन ट्रू पाहिजे आणि ही पण कंडिशन ट्रू पाहिजे. राईट, किंवा याच्यावरती जर मी नॉट वापरलं तर काय येणार त्याचं, इथं मी अँड वापरतो. ओके, ट्रूच येणार ते. का, तर इथं नॉट आहे. जर का मी इथलं हे नॉट काढून टाकलं, सेव्ह केलं आणि परत मी एंटर दाबलं, प्रोग्राम रिरन केला, आलं का फॉल्स. असं ते आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स वापरावे लागतात. कंडिशन हा मोस्टली कुठं आपण इफ ब्लॉक असेल किंवा स्विच स्टेटमेंट्स असतील, या कंडिशन ब्लॉक्समध्ये आपण हे वापरायचे असतात, अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेटर्स वगैरे. नेक्स्ट पार्ट काय आहे की आपला युनरी ऑपरेटर. आता युनरी ऑपरेटरमध्ये काय येतं की प्लस किंवा मायनस, म्हणजे एका व्हेरिएबलवरती जर आपल्याला काहीतरी काम करायचं असेल, जसं की इथं इंटिजर ए इज इक्वल टू 10 केलं. ओके, आणि याला मी ए व्हेरिएबल प्रिंट केलं, तर माझी व्हॅल्यू काय यायला पाहिजे, ही 10 व्हॅल्यू यायला पाहिजे. बरोबर, आता जर का मला ही व्हॅल्यू निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह करायची असेल, बरोबर, आता ह्याला मी वरती पॉझिटिव्ह देतो कारण ती ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. ओके, एका व्हेरिएबलवरती जर का मला सिंगल ऑपरेशन करायचं असेल, सिंगल ऑपरेशन म्हणजे युनरी ऑपरेशन करायचं असेल, की पॉझिटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करायचं असेल, तर त्याला आपण युनरी ऑपरेटर वापरू शकतो. जसं की इथं हा मी प्रोग्राम कंपाईल केला, आले का, की पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह राहिलं आणि जे हा जो व्हेरिएबल आहे ए त्याला मला निगेटिव्ह करायचं, तर मी मायनसचं चिन्ह वापरून, आलं का, -10. असं तुम्ही युनरी ऑपरेटर वापरू शकता, की सिंगल व्हेरिएबलवरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर युनरी ऑपरेटर असतील. नेक्स्ट असेल की इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आता इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे काय, की सिंगल ऑपरेटर किंवा सिंगल कंडिशन असेल तर प्लस प्लस टाकायचं आणि मायनस मायनस, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. सपोज इथं मला ए जो आहे तो मला त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे. ओके, ए आहे प्लस प्लस, याला मी आता 4 वेळा करतो आणि याला मायनस मायनस पण करतो, 1 2 3 4. आता याला मी कंपाईल केलं, आला का, की पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू 10 झाली. नेक्स्ट काय केलं, प्लस प्लस केलं, म्हणजे काय झालं, इथं इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात द्यायची आहे की इथं लोक गणतात की इंटरव्ह्यूला किंवा तुमचा जो एफटीचा राऊंड होतो ना, त्या एफटीच्या राऊंडमध्ये प्लस प्लस मायनस मायनसवाले भरपूर असे क्वेश्चन्स येतात. की आता इथं मी काय केलं, इंटिजरचा एक ए व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला मी 10 व्हॅल्यू असाइन केली. जस्ट कन्सोल डॉट लाईन करेल ना, तर पहिल्यांदा माझी ही 10 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे आणि नंतर इन्क्रीमेंट होणार आहे, म्हणजे पुढच्या लाईनला मला 11 व्हॅल्यू भेटणार आहे. तसंच इथं झालं की 10 व्हॅल्यू प्रिंट झाली, नेक्स्ट 11 भेटली, त्याच्यानंतर 12. इथं मी के प्लस प्लस 4 वेळा केलं, म्हणजे 10 11 12 13. बरोबर, आता नेक्स्ट इथं बघा की इथं ॲक्च्युली 13 यायला पाहिजे. जर का मी नॉर्मल गणित जर केलं तर 13 यायला पाहिजे, पण तसं नाही झालं. का, तर ऑलरेडी त्याची व्हॅल्यू 14 झालेली आणि त्याच्यानंतर मी डिक्रीमेंट केलं, म्हणजे इथं पण काय झालं, 14 इथं प्रिंट झालं या एला आणि नंतर त्याची डिक्रीमेंट झाली, म्हणजे किती झाली, 13. आता ॲक्च्युअल हे 13 12 11 वगैरे झालं. आता याच्या नंतरची जी व्हॅल्यू असणार आहे ना, ती व्हॅल्यू असणार आहे आपली 10. आता जर का इथं मी विदाउट इन्क्रीमेंट जर का मी ए प्रिंट केला तर ॲक्च्युअल व्हॅल्यू किती भेटली त्याला, 10 भेटली. असं त्याचं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचं लॉजिक असतं. इथं तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे की कसं इन्क्रीमेंट करायचं. आता याच्यात पण 2 पार्ट पडतात, की प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. आता प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, की अगोदर प्लस प्लस कर आणि नंतर प्रिंट कर. ओके, बरोबर. जर का इथं मी 10 व्हॅल्यू प्रिंट केली आणि इथं अगोदर मी प्लस प्लस केलं,
आता याच्यात पण भरपूर गोष्टी अशा असतात की अगोदर कंपाईल होताना कसं तुमच्या ह्याच्यावरती हातच पाहिजे. जसं मी सांगितलं तर की त्याची व्हॅल्यू 10 झाली आणि अगोदर प्लस प्लस केलं आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली, आलं का करा. मोस्टली प्लस प्लस करूनच तुम्हाला लूपिंग असेल किंवा कंट्रोल कंट्रोल स्टेटमेंट असतील त्याच्यावर तुम्हाला अगोदर प्लस प्लस करूनच व्हेरिएबलला इन्क्रीमेंट असेल किंवा डिक्रीमेंट असेल वापरायचे आहे. जसं तुम्हाला कंडिशन्स असतील किंवा जसं आपल्याला प्रोजेक्ट भेटेल ना त्याच्यानुसार आपल्याला काम करायचं असतं. हे झालं आपले इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. नेक्स्ट आहे की टर्नरी ऑपरेटर. आता टर्नरी ऑपरेटरला मी फक्त सांगेन सिंटॅक्स, पण हे समजेल का नाही माहीत नाही, की तुमचं कोणत्या तरी लँग्वेजबद्दल जर लुपिंग झालं असेल तर त्याच्यामध्ये टर्नरी ऑपरेटर वापरतात. टर्नरी काय असतं की शॉर्ट हँड सिंटॅक्स आहे, की जसं आपला इफेल्स ब्लॉक जसा वर्किंग होतो. इफेल्स म्हणजे काय की एक एक्झाम्पल थ्रूच घेऊ. इथं टर्नरी ऑपरेटरचा सिम्बॉल काय की क्वेश्चन मार्क. आता इथं बघा की मी काय केले ते एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला मी एज नाव ह्या व्हेरिएबलला दिलं, त्याला 20 व्हॅल्यू असाइन केली. नेक्स्ट काय केलं, एक स्ट्रिंग टाईपचा रिझल्ट हा व्हेरिएबल घेतला. स्ट्रिंग म्हणजे काय, आपण जे कॅरेक्टर्सचा ॲरे त्याच्यात स्टोअर करू शकतो ना, तो झाला स्ट्रिंग. नेक्स्ट काय केलं, एज या व्हेरिएबलला कंडिशन लावली. कंडिशन काय लावली की जर का तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर त्याच्यामध्ये ॲडल्ट ही स्ट्रिंग स्टोअर कर, आयदर नाही तर तो मायनर हा सिलेक्ट कर. आता त्याची व्हॅल्यू काय 20 आहे म्हणजे तो ॲडल्ट येणार, बरोबर आहे का ॲडल्ट. आता बघा तुम्हाला जरा ॲडव्हान्स वाटेल की जरा थोडं पुढं आलं पहिल्यापेक्षा, कारण का तर इथं मी कंडिशन पण वापरल्या, त्याच्यानंतर इथं ऑपरेटर पण वापरले आणि असाइनमेंट ऑपरेटर पण वापरले. इथं किती वापरले आपण की पहिला तर आहे इथं कंपॅरिझन ऑपरेटर वापरला, नेक्स्ट आपण टर्नरी ऑपरेटर वापरला आणि त्याच्यानंतर याची जी व्हॅल्यू येणार आहे, ओके, याची जी व्हॅल्यू येणार आहे ती आपण असाइनमेंट थ्रू या असाइनमेंट स्टेटमेंट थ्रू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. म्हणजे इथे काय झालं, आपण 3 ऑपरेटर्स आपण एका लाईनमध्ये वापरले, बरोबर. यालाच बोलतात की लॉजिक तुमचं कसं बिल्ड झाले. असं तुम्ही करू शकता, जसं की कंपॅरिझन असेल. नेक्स्ट आहे की आपण टर्नरी झाल्यानंतर नल ऑपरेटर्स. आता नल ऑपरेटर्स आपण घेतलेत की ते नलिश कसे करायचे, कोल स्किंग कसे करायचे, त्याला बोलतात की नल नल ऑपरेटर. इथं नलमध्ये क्वेश्चन मार्क डॉट आणि डबल क्वेश्चन मार्क हे तुमचे नल ऑपरेटर्स झाले. जर का आता नल ऑपरेटर्समध्ये इथं बघितलं की क्वेश्चन मार्क म्हणजे जर हा नल असेल तर ही व्हॅल्यू असाइन कर नेम या व्हेरिएबलला, तशी त्याची कंडिशन असते. आला का गेस्ट. आता हे वॉर्निंग येतं कारण की हा नल ऑपरेटर आपण स्ट्रिंगला असाइन करतो वगैरे त्यामुळे. आणि नेक्स्ट काय आहे की क्वेश्चन मार्क नलिश ऑपरेटर. आता नलिश ऑपरेटर कसा वापरायचा की इथं जर दिसत असेल तर मी काय केलं की नेम हा जर नल असेल तर त्याची लेंथ काढ, बरोबर. आली का गेस्ट, सॉरी इथं आलं का, काहीच प्रिंट झालं नाही का, तर त्याची 0 लेंथ आहे ना. तरी पण त्यानं काय केलं, कंडिशन लावली, म्हणजे त्यानं एरर फेकला नाही. जर का मी हा नल ऑपरेटर वापरला नाही तर ते काय देणार आहे, एरर देणार आहे. आल्या का वॉर्निंग की अनहँडल्ड एक्सेप्शन, नल रेफरन्स एक्सेप्शन. नल रेफरन्स म्हणजे नल व्हॅल्यूला तुम्ही एखादा असा ऑपरेटर वापरू शकत नाही, मग त्याला असं करू शकतो. आता हे कंडिशन नलिश ऑपरेटर कधी वापरायचं की ज्या वेळेस आपल्याला सर्व्हरवरनं किंवा डेटाबेसमधून एखादी व्हॅल्यू आपल्याला नल भेटू शकते, मग त्यावेळेस आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग म्हणून हा प्रकार असतो की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये तुम्ही कसं वापरू शकता. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हा मोस्टली क्वेश्चन विचारतात की एक्सेप्शन हँडलिंग ज्यावेळेस तुम्ही करता तर त्यावेळेस तुम्ही कोणते ऑपरेटर्स किंवा तुम्ही कोणत्या थिंकिंग प्रोसेसनं वापरा, तर त्यांना आपण डायरेक्ट वन लाईन जरी आन्सर द्यायचं झालं तर तुम्ही नलिश ऑपरेटर्स वापरू शकता किंवा नलेबल व्हॅल्यू असाइन करून तुम्ही कंडिशन वगैरे अशा देऊन एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही करू शकता. ओके, वन लाईन आन्सर. नेक्स्ट काय आहे आपला की बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर मी जसं सांगितलेलं, तर जसं मी सांगितलेलं की पहिला आहे की अँड ऑपरेटर. ओके, अँड म्हणजे काय, 5 आणि 3 हे बरोबर आहेत का, नाहीत बरोबर.
इथं मी जर का आलं तर काय आलं, त्यांचं आन्सर 1 आलं. म्हणजे ते इंटरनली याच्यावरती परफॉर्म करतात त्यांच्या काय बोलतात की बायनरीमध्ये परफॉर्म करतात. आता हे 5 आणि 1, जर का तुम्हाला बायनरी माहीत असेल, आता 5ची बायनरी आणि ती 1ची बायनरी 0001 असेल, किंवा 5ची बायनरी किती येईल, 01 असं काहीतरी बायनरी येईल त्याची, आणि किंवा 8चे किंवा 1चे असेल. आता हे काय करता इंटरनली, एकने लेफ्ट साईडला सरक, म्हणजे काय झालं की 5 याची जी बायनरी आहे ती लेफ्ट साईडला 1 0 ॲड कर, आणि त्याचा जो आउटपुट आहे म्हणजे एक साईडला ॲड केल्यानंतर त्याची 10 व्हॅल्यू होते, म्हणून त्यानं इंटिजर हा 10 दिला. त्याच्यानंतर 8मध्ये एक साईडनं राईट शिफ्ट कर, म्हणजे एक जो शेवटचा आकडा आहे राईट साईडचा तो घालवून टाक, म्हणजे काय झालं, त्याची जी बायनरी येईल त्या बायनरीला परत इंटिजरमध्ये आपल्याला अँसर भेटतं. आता हे जे कॉम्प्लेक्स आहे की जे एखादं समजा कोड वाचायला घेतला की तर त्याला काहीच कळणार नाही की काय, आता हे इंटर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत की बायनरी किंवा त्याचं बिटवाईज ऑपरेटर वापरून त्याचं जे अँसर येईल. आता ह्या अँसर काढण्यासाठी तुमचं बायनरी कंपॅरिझन, न्यूमरिक टू बायनरी कंपॅरिझन जे असतात आपल्या BCS कॉलेजला किंवा मास्टरला असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला, त्यांना हा टॉपिक असतोच की बायनरी कंपॅरिझन वगैरे कसं करायचं, किंवा इलेक्ट्रॉनिक्स ज्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट असतो त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला सांगतात की बायनरी कन्व्हर्जन कसं करायचं असतं. मग तो तुम्हाला टेबल पार्ट पाहिजे, मग त्या केसमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता, एफडीचे राऊंड असतील वगैरे. ओके, हे झाले तुमचे बिटवाईज आणि शिफ्ट. नेक्स्ट आहे की टाईप टेस्टिंग. आता टाईप टेस्टिंग म्हणजे काय, एखाद्याचा आपल्याला जर टाईप बघायचा असेल तो कोणत्या टाईपचा आहे, मग त्यासाठी ते टाईप टेस्टिंग असेल किंवा मिसलेनियस ऑपरेटर्स असतील. जसं की ओके, जसं मी सांगितलेलं की आपला टाईप टेस्टिंग म्हणजे काय की एखाद्याचा टाईप टेस्ट करायचा असेल. इथं बघा, मी काय केलं की एक ऑब्जेक्ट घेतला नेम नावाचा, त्याला मी पाटील ही स्ट्रिंग असाइन केली, म्हणजे नेम हा व्हेरिएबल स्ट्रिंग या टाईपचा बनला असणार आहे. तर इथं मला त्यांना ट्रू रिटर्न करायला पाहिजे. बरोबर केलं का ट्रू. नेक्स्ट काय केलं की इंटिजर हा कोणत्या टाईपचा आहे की system.int32, त्याची साईज किती आहे 4 बाईट. तर अशा टाईपचे जे ऑपरेटर असतात त्यांना टाईप टेस्टिंग किंवा मिसेलेनस ऑपरेटर म्हणतात. मिसेलेनस म्हणजे काय की जसं न्यू ऑपरेटर असेल, जे कीवर्ड्स असतात, जे कीवर्ड्स म्हणजे काय की जसं इज असेल किंवा ॲज असेल, अशा टाईपचे जे ऑपरेटर असतात किंवा टाईप ऑफ असेल, हे रिझर्व्ड कीवर्ड्स असतात, त्यांना पण तुम्ही मिसेलेनस ऑपरेटर असं म्हणू शकता. ओके, इथपर्यंत जर तुम्हाला सगळं कळलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला मोस्टली आपण लुपिंग सिस्टम, कंडिशनल स्टेटमेंट आपण चालू करणार आहे की इफ एल्स, एल्सिफ लॅडर वगैरे, स्विच स्टेटमेंट काय असतात, हे सगळे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, हॅपी कोडिंग, कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग.